श्री गणेशाय नमः। या फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज पौर्णिमा तिथी आहे। आपण या दिवसाला गौर पौर्णिमा म्हणूनही ओळखतो। हा एक अतिशय सुंदर, शुभ आणि पवित्र दिवस आहे। या पौर्णिमेच्या महिन्यात आपण सुंदर आणि प्राचीन कथा ऐकल्या। आज आपण ही फाल्गुन मास कथा मालिका संपवूया। तर या शेवटच्या पौर्णिमेच्या महिन्याची कहाणी सुरू करूया। चला तर मग। या कथेच्या कालच्या भागात आपण ऐकले होते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न सुंदर आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले होते आणि विवाहानंतर ते दोघेही पती पत्नी भगवान शिव आणि माता पार्वती वृषभावर आरूढ होऊन कैलास पर्वतावर परत आले। आता उर्वरित कथा ऐकूया। गंधमादन पर्वताच्या एकांत परिसरात भगवान शिव यांनी अतिशय सुंदर स्वरूप धारण केले होते आणि देवी पार्वती सोबत फिरायला जाण्याचा निर्णय घेतला होता। जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती एकमेकांकडे आकर्षित होत होते त्यावेळी त्या दोघांचे ते सुंदर स्वरूप सर्व लोकांसाठी खूप शुभ आणि अद्भुत होते। तसेच ते या सृष्टीसाठी अत्यंत प्रलयकारी आणि अनिष्टकारीही होते। जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती यांची ती अद्भुत लीला सुरू झाली तेव्हा भगवान शिवांच्या परम तेजस्वी, परम अद्भुत, असह्य वीर्याने संपूर्ण चतुर्भुज जग नष्ट होऊ लागले आणि हे पाहून ब्रह्माजी आणि आध्यात्मिक ज्ञान प्रकाशित करणारे भगवान श्री हरी विष्णू यांना अग्निदेवाची आठवण झाली। अग्निदेवाची मनातल्या मनात आठवण करताच अग्निदेव तिथे त्वरित उपस्थित झाले। मग त्यांची परवानगी घेऊन अग्निदेवाने केसरासारखी कांती असलेल्या संन्यासी ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि भगवान शिवांच्या निवासस्थानी प्रवेश केला। तो अंगणात पोहोचला आणि तिथे बसला आणि मग तो म्हणू लागला, हे माते, हे हातच माझे भिक्षा पात्र आहेत, मला यात भिक्षा द्या। मग माता पार्वतीने जटावेद अग्नीला दान दिले आणि भिक्षेच्या रूपात तिने भगवान शिवांचे ते वीर्य अर्पण केले। अग्नीने ती भिक्षा हातात घेतली आणि त्याच्या डोळ्यासमोरच गिळून टाकली आणि हे पाहून पार्वती देवीला खूप राग आला। अग्नीला शाप देत ती म्हणू लागली, हे ब्राह्मणा, माझ्या शापाने तू लगेचच सर्व भक्षक होशील आणि शंकरजीच्या या वीर्याने तुला सर्व बाजूने तीव्र वेदना होतील। मग अग्निदेव लोककल्याणकारी भगवान शिवाला शरण गेले आणि म्हणाले, हे सूरश्रेष्ठ, आता मी काय करावे? हे देव, मला असा काही उपाय सांगा जेणेकरून मी सुखी राहून भविष्यात सर्वांचे कल्याण करू शकेल। मग भगवान शिव म्हणाले, हे अग्नी, तुझ्या शरीरातील हे वीर्य एखाद्या स्त्रीच्या शरीरात स्थापित कर। हे ऐकून अग्नी म्हणाले, हे भगवान, आपले तेज दुसह्य आहे, ते प्राकृतिक लोक कसे सहन करू शकतील? त्यावेळी नारद मुनी अग्निदेवांना म्हणाले, हे अग्निदेव, माघ महिन्यात प्रातःकाळी स्नान केल्याने थंडीमुळे जे अत्यंत त्रस्त असतील ते जेव्हा अग्नी प्राप्त करण्यासाठी येतात तेव्हा तुम्ही हे वीर्य त्यांच्या शरीरात स्थापित करा। नारद मुनीकडून हे ऐकून अत्यंत बलवान आणि शक्तिशाली असलेले अग्निदेव ब्रह्ममुहूर्तावर उठले आणि त्यांच्या प्रखर तेजाने अग्नीने प्रज्वलित झाले। अग्नीला प्रज्वलित झालेले पाहून थंडीने त्रस्त असलेल्या सर्व कृतिकांनी अग्निग्रहण करण्याच्या उद्देशाने तिथे येण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी देवी अरुंधतीने सर्वांना थांबवले, पण तरीही त्यांनी त्यांचे काही ऐकले नाही आणि त्या कृतिका अग्नी प्राप्त करायला निघाल्या। जोपर्यंत त्या अग्निग्रहण करून शीतलता घालवत होत्या तोपर्यंत भगवान शंकराच्या वीर्याच्या सर्व घटकाने त्यांच्या रोमछिद्राद्वारे शरीरात प्रवेश केला। आता अग्निदेव त्या वीर्यापासून मुक्त झाले होते आणि मग स्वतःच त्यांची तीव्रता कमी झाली। त्यानंतर त्या कृतिका गर्भवती झाल्या आणि त्यांच्या घरी परतल्या। तिथे त्यांच्या पतीने सर्व महान ऋषींनी त्यांना शाप दिला आणि त्यांना घराबाहेर काढले आणि मग त्या नक्षत्रांच्या रूपात आकाशात भटकू लागल्या। त्यावेळी त्यांनी भगवान शिवांचे वीर्य हिमालयाच्या शिखरावर सोडले। त्या वीर्याला तिथे सोडल्यानंतर ते सोन्याच्या रत्नासारखे चमकत होते आणि नंतर ते गंगेच्या पवित्र जलात आले। गंगेत वाहत असताना ते वीर्य सरकंड लोकांच्या समूहाने घेरले गेले आणि तिथेच त्या प्रखर तेजापासून 6 मुखी बाळाच्या स्वरूपात प्रकटीकरण झाले। हे कळल्यानंतर सर्व देवता खूप आनंदी झाले आणि त्यानंतर नारद मुनी आले आणि त्यांनी भगवान शिव आणि माता पार्वती यांना त्या बाळाच्या जन्माची बातमी सांगितली।
नारद मुनी म्हणाले, भगवान शिवांचा अतिशय सुंदर पुत्र जन्माला आला आहे. आणि ही बातमी ऐकल्यानंतर गंधमादन पर्वतावर राहणाऱ्या सर्वांची मने आनंदाने आणि उत्साहाने भरून गेली. तिथे अनेक पताके उडू लागले. भगवान शिवांच्या पुत्र जन्माने तो पर्वत अद्भुत प्रकारे सजला गेला आणि त्याच्या प्रकाशाने दाही दिशा उजळून निघत होत्या. बिल्वपत्राचे पताके चमकू लागले आणि भिन्न भिन्न अशा सजावटीच्या साहित्याने तो पर्वत खूपच सुंदर दिसू लागला. महात्मा शंकराच्या पुत्राच्या जन्मापासून तो सर्वात उंच पर्वत खूप तेजस्वी दिसत होता. त्यावेळी सर्व देवता, ऋषी, सिद्ध, चारण, यक्ष, गंधर्व, सर्प आणि अप्सरा हे सर्वजण गंगा नदीच्या तीरावर त्या बाळाला भेटण्यासाठी गेले. देवी पार्वतीसह भगवान शिव वृषभावर आरूढ होऊन निघाले. इंद्र आणि इतर देवताही त्यांच्या सोबत त्या ठिकाणी जाण्यास तयार झाले. देवता, सिद्ध, यक्ष, गंधर्व, विद्याधर आणि नाग हे सर्व खूप आनंदी होते. भगवान शिवासोबत ते त्यांच्या बाळाला पाहण्यासाठी निघाले. जेव्हा देवतांनी शंकराप्रमाणेच तेजस्वी अशा गंगेच्या त्या पुत्राकडे पाहिले, तेव्हा त्यांना एक महान प्रकाश, एक महान तेज दिसले, जो तिन्ही लोकांमध्ये उपस्थित होते. त्या प्रकाशाने वेढलेले ते बाळ तेजस्वी सोन्यासारखे दिसत होते. त्याचा चेहरा खूप सुंदर होता. त्याचे शरीर सौंदर्याने भरलेले होते. त्याचे नाक खूप सुंदर दिसत होते. तो मंद मंद हसत होता आणि सर्वांकडे पाहत होता. त्याच्या कोमल शरीराच्या सर्व भागात सौंदर्य फुलले होते. त्याचे केस सर्वत्र विखुरलेले होते. अत्यंत अद्भुत आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा त्या गंगेच्या पुत्राला पाहून सर्व देवतांनी नमस्कार केला. भगवान शिवांचे सर्व गण, देवता, प्रमादगण आणि वीरभद्र यांनी त्या बाळाला दोन्ही बाजूनी वेढले. त्यावेळी ब्रह्मा, विष्णू आणि इंद्रासह इतर देवता देखील त्या बालकाकडे आले. ऋषी, यक्ष आणि गंधर्वांनीही बाळाला चारही बाजूनी वेढले आणि त्यांनी त्यांचे डोके टेकवले आणि साष्टांग दंडवत घातले. सर्वत्र एक मोठा उत्सव पसरला. ऋषींनी शांतीचे पठण सुरू केले. त्याच वेळी गिरिजापती भगवान शिव आणि माता पार्वती देखील त्या ठिकाणी पोहोचले. ते वृषभाच्या पाठीवरून खाली उतरले आणि त्यांनी त्या बाळाला पाहिले. त्याला पाहताच वात्सल्यमूर्ती माता पार्वती त्यांच्या प्रेमात पडली. ममत्वाने तिच्या दुग्धधारा वाहू लागल्या. ती खूप वेगाने पुढे गेली आणि तिने बाळाला मिठी मारली. त्याला प्रेमळ नजरेने पाहत तिने त्याला दुग्धपान करवले. त्यावेळी सर्व देवता आणि भक्तांनी माता पार्वतीला नमस्कार केला. जय जयकाराच्या महामंत्राने आकाश उंचावले. ऋषींनी वैदिक मंत्राचे पठण सुरू केले. गायकांनी गाणी गायली आणि संगीतकारांनी वाद्ये वाजून कुमाराची स्तुती केली. सर्व पुत्रामध्ये श्रेष्ठ असलेल्या भगवान शंकरांनी त्या महातेजस्वी पुत्राला आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि ते खूप आनंदी झाले. ते खूप सुंदर शोभायमान दिसत होते. अशा प्रकारे राजकुमार कार्तिकेयचा जन्म झाला, जो भविष्यात तारकासुराच्या अत्याचारापासून सर्व देवतांचे रक्षण करेल. आणि यासह आपली आजची फाल्गुन मास कथा येथे संपते. या संपूर्ण मासामध्ये आम्ही तुम्हाला फाल्गुन मासाच्या सुंदर आणि पौराणिक कथा सांगितल्या आहेत. आम्हाला आशा आहे की या कथा ऐकून तुम्ही तुमचा फाल्गुन मास पूर्ण केला असेल, तुमचा आध्यात्मिक प्रवासात प्रगती केली असेल आणि या कथामुळे तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रवासात मदत झाली असेल. जर तुम्हाला या कथापासून फायदा झाला असेल आणि तुम्हाला आम्हाला मदत करायची असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. यामुळे आम्हाला या वैदिक प्रचाराला पुढे नेण्यास मदत होईल. हर हर महादेव.